मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय। आमच्यावर बंदी घातली तर नागरिकांना मतदान करता येणार नाही असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय। इंग्रजांच्या नीतीप्रमाणे माझ्यावर मराठा आमदार सोडले जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केलेला आहे। तर जरांगे यांनी केलेले आरोप लक्ष देण्यायोग्य नाहीत असा टोला भाजपने लगावलाय। पाहूयात। मनोज जरांगे पाटलांनी त्यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलंय, मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांचा राज्य सरकारसोबतचा संघर्ष सुरूच आहे। अंबड तालुक्यातील संचारबंदीच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी राज्य सरकारवर तोफ डागली। मराठा समाजावर सुरू असलेला अन्याय थांबवा, अन्यथा कोर्टात जाऊ असंही मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय। चढाई करायलाच लावली, परंतु त्यांनी आमदारांनी मंत्र्यांनी ज्या मराठ्यांनी मोठं केलंय त्यांच्या लेकराचे विरुद्ध त्यांचं ऐकून चढाई करू नये, त्याचे परिणाम हे त्यांना भोगावे लागणार आहे आमदाराला आणि मंत्र्याला, कारण मोठे केलेलं मराठ्यांनी आणि शेवटी आज त्या मराठ्यांचेच लोक त्याचं ऐकून जर मराठ्यांचेच पोराचे मुर्दे पाडायला निघाले असते तर मराठी योग्य वेळी योग्य जागा दाखवणार आहेत। मराठा समाजासाठी आरक्षण गरजेचं असताना राज्य सरकारकडून फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला जात असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला। मराठ्यांच्याच आमदारांना मंत्र्यांना वाटतंय की मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नये, हे माझ्या मराठ्यांच्या लक्षात आलंय। आम्ही आता शांत चित्ताने 5-7 दिवस बघतोय कोण काय करतोय, कोणचा आमदार काय करतो, कोणचा मंत्री काय करतो। शेवटी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पुरी करायला निघाले तर मराठ्यांचेच आमदार आणि मराठ्यांचेच मंत्री, पण स्वतःच्या जातीचे पोरं मारून मग निघालेत नेता मोठा करायला। मनोज जरांगे पाटलांनी सत्ताधारी पक्षातील आमदारांना थेट सवाल विचारला, तसंच आरक्षणाच्या मुद्द्यावरून गंभीर आरोप केले। परिणामी भाजपकडून ही जशास तसं उत्तर देण्यात आलं। त्यांचं हे बोलणं असंबंध आहे। मराठा समाजाचं आरक्षण, त्यांचे फायदे, त्याला आरक्षण आरक्षण, या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही मराठा समाजाबरोबर कालही होतो, आजही आहे, उद्याही राहू। काल परवापर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला योद्धा म्हणून सभागृहात भूमिका घेणारे आम्हीच होतो। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचा लढा सातत्यानं सुरू आहे, पण आता त्यांची ही लढाई भाजपमधील आमदारांसोबत सुरू झाली। मनोज जरांगे पाटील आणि भाजपमधील मराठा आमदार यांच्यात आरोप प्रत्यारोप सातत्यानं सुरू आहे। परिणामी आरक्षणाच्या लढाईचं रूपांतर वैयक्तिक वादात झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।